सध्या मी पुण्यातल्या खडकवासला भागामध्ये उभा आहे आणि गेल्या 1.5 तासापासून पुण्यात मुसळधार पाऊस पडतो आहे आणि मागे बघितलं तर एक TMPLची बस पूर्ण बंद पडलेली, त्या प्रवासी अडकून पडले. दुसरीकडे तिकडे जर पुढच्या भागात बघितलं तर गाड्या सगळ्या अडकून बसलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये पण पाणी शिरलेलं आहे. गेल्या 1.5 ते 2 तासापासून पुण्यातल्या सगळ्याच भागात असा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे सगळी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. या भागामध्ये जर बघितलं तर लोकंसुद्धा यातनं पाण्यातूनच वाट काढायचा प्रयत्न करतात आणि गेल्या 2 तासापासून या गाड्यासुद्धा इथे अडकलेल्या आहेत. ही गाडी मगाचपासून पाण्यात गेलेली आणि पूर्ण आता तिच्या टायरपर्यंत हे सगळं पाणी आलेलं आहे. अशीच परिस्थिती पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय आणि या सगळ्यामधनं लोकांना आता पाण्यातनं वाट काढावी लागते. सगळ्या भागामध्ये हेच चित्र आहे. पुण्यातल्या जवळपास सगळ्याच भागामध्ये खडकवासला असेल, त्याचबरोबर माळवाडी असेल, वारजे भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये हा पाऊस होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून हा पुण्यात पाऊस होतोय. गेले 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे अर्थातच पुण्यातलं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. सगळ्या रिक्षा असतील, गाड्या असतील, याच्यामध्ये हे पाणी भरायला आता सुरुवात झालेली आणि पाऊस अजूनही थांबायचं कुठेही नाव घेत नाही आहे.